नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी खुश खबर आहे। शेतकरी बांधवांना आता कर्जमाफी मिळणार आहे। त्या संदर्भातला जी.आर आलेला आहे, निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। तर मग कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळालेली आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, मग कोणत्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अखेर आता या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांचा लाभ प्रलंबित होता त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। या योजनेत शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 रुपये देण्याची तरतूद होती। परंतु 2019 मध्ये नव्याने कर्जमाफी योजना जाहीर झाल्यामुळे या योजनेतील प्रक्रिया खंडित झाली आणि राज्यातील सुमारे 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होते आणि शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते। या वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला। तसेच अनेक शेतकऱ्यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या। उच्च न्यायालयाने या याचिकांवर सुनावणी घेत पात्र असलेल्या याचिकाकर्त्यांना सदर योजनेचा लाभ तात्काळ देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र शासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, ज्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिकाही दाखल करण्यात आली। त्यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा कठोर निर्देश देत 6 आठवड्याच्या आत कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। अखेर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शासनाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी या प्रलंबित कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिका दाखल केलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी 1.25 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। लवकरच हा निधी याचिकाकर्त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ऑफलाईन पद्धतीने वितरित केला जाणार आहे। हा निर्णय न्यायालयीन लढाई जिंकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे। यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ, जळगाव, अकोला, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। तथापि या निर्णयामुळे केवळ याचिकाकर्त्यांना लाभ मिळणार असल्याने उर्वरित 6.5 लाख पात्र शेतकऱ्यांचे काय होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। उर्वरित शेतकऱ्यांनीही आता न्याय मिळवण्यासाठी याचिका दाखल करावी लागेल का, असा कळीचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे। ज्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले त्यांच्यासाठी हा शासन निर्णय निश्चित दिलासादायक ठरलेला आहे। म्हणजे जे शेतकरी आता न्यायालयात गेले आहे, त्यांचे नाव न्यायालयाच्या यादीत आहे, त्यांनाच आता ही शेतकरी कर्जमाफी मागील मिळालेली आहे। परंतु जे 6.5 लाख शेतकरी आहे त्याच्यातील जे काही शेतकरी आहेत आणि त्यांना हा लाभ मिळालेला नाही, त्यांनी सुद्धा आता कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हा न्याय या न्यायालयीन याच्यानुसार मिळणार आहे, लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता जे